प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज दौरा आहे, नेमकं काय काय प्रयोजन असणार आहे? आम्ही आता पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो आहे, शेतकरी म्हणून आणि शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार आणि मेंढपाळ हा सगळा विषय घेऊन जो कष्टकरी लोक आहे त्याचं एकत्रीकरण झालं पाहिजे आणि त्यांच्या ज्या वेदना आहे, त्यांची जी लूट आहे ते कशा पद्धतीनं केल्या जातं आणि त्याला ते कसं मागं ठेवलं जातं। आज व्यवस्था अशी आहे का देशामध्ये श्रीमंताची व्यवस्था झाली पाहिजे आणि गाव ही गरीब राहिली पाहिजे, हा एक समीकरण सध्या जगपातळीवर सुरू आहे। आणि गावागावात ती व्यवस्था तशी आर्थिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था तशी व्यवस्थित बिघडून जे टाकली आहे ती घडी दुरुस्त करण्यासाठी 28 तारखेला होणारं आमचं ऑक्टोंबरमध्ये होणारं आंदोलन बुट्टेवरी किंवा संभाजीनगरला होईल, त्याची एक तयारी म्हणून आम्ही फिरतो आहे। आपण जर बघितलं तर गेल्या सप्टेंबर महिन्यात जो पाऊस पडला आहे, या पावसामुळे आधी पाऊस पडला, नंतर पूर आला आणि त्यानंतर पुन्हा गोदावरी काठच्या नद्यांना पण पूर आला आणि पुन्हा पाऊस पडला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। बीड, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यात अतिशय गंभीर परिस्थिती आहे। पहिले दुष्काळानं ओळखला जाणारा आता हा अधिक पावसामुळं प्रचंड आम्ही पाहतोय नुकसान झालेलं आहे। आणि एकंदरीत सरकारची जे बनवाबनवी चालू आहे, काल तर मला नवल वाटलं का लातूरला आम्ही चक्काजाम केला। 2 दिवस अगोदर मुख्यमंत्री येऊन गेले, पण कलेक्टरनं 2 दिवस मुख्यमंत्री आल्यानंतरही तिथे पालकमंत्र्यांनी सुद्धा तो अहवाल राज्य सरकारला पाठवण्याची साधी तसदी घेतली नाही। किती गंभीर गोष्ट आहे। पहिले काय होतं, साधा मंत्री आला तर ती सगळी कायदेशीर व्यवस्था किंवा ज्या काही कारवाई त्या पूर्ण होऊन जायच्या। इथं मुख्यमंत्री गावात जिल्ह्यात येतं आणि साधा अहवाल पाठवून, मी त्यांना विचारलं तुम्ही अहवाल का पाठवला नाही। आज जी लातूर असेल, बीड असेल किंवा परभणी असेल किंवा मराठवाड्यातली जी काही स्थिती आहे ती अतिशय विचित्र अवस्थेमध्ये जाऊन पोचली आहे। आणि मग जिल्ह्याच्या प्रशासनानं राज्याला कळवलं पाहिजे का कुठल्या स्थितीमध्ये आम्ही आहो, कशा पद्धतीचं नुकसान झालं आहे आणि याच्यामुळे किती मोठं जिल्ह्याची हानी झालेली आहे। हे जर अहवालच तुम्ही पाठवला नसेल तर मग तो उपसमितीकडे कधी जाईल, उपसमिती कॅबिनेटमध्ये कधी ठेवणार, व्यवस्थित पळवाट सुरू आहे, बनवाबनवी सुरू आहे। मुख्यमंत्री येऊन काय म्हटलं आहे का नाही, आम्ही नियमाला बाजूला ठेवून काम करू, मदत करू। मग नियमाला बाजूला ठेवून म्हणजे काय, म्हणजे 2019मध्ये 6,800 रुपये एक हेक्टरी तुम्ही दिले, आता 6,800 देत आहे। फक्त 21मध्ये तुम्ही 13,000 दिले होते, 2021मध्ये 13,000 राज्य सरकारने दिले। आता 19 ते 25पर्यंत जर तुम्ही 6,800 देत असाल तर या काळात महागाई वाढली नाही, या काळात खर्च वाढलेला नाही। मग नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांनी काय केलं, एखादा शब्द सांगावं का हे नियमाच्या बाजूनं जाऊन आम्ही शेतकऱ्याला मदत केली, हे फक्त बनवाबनवी करायची। आत्ता उलट आम्ही पाहतोय का कोरडा दुष्काळ जसा आपण जाहीर करतो तसा ओला दुष्काळ जाहीर करायची काही आपल्याकडे रीत नाही आहे किंवा तशी काही प्रथा नाही आहे किंवा तसा काही कायदेशीर आधार नाही आहे। पण आपत्ती म्हणून, जिल्हा आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर करू शकतो ना आपण। आणि आपत्ती व्यवस्थापन नियम काय म्हणतो 2005चा का तो राज्य सरकारला अधिकार आहे, एखादी गोष्ट राज्यामध्ये जर अशी विचित्र घडत असेल तर त्याला दुष्काळाचं सगळे नियम लागू करून त्याला तशा प्रकारची सुविधा त्या शेतकऱ्याला देता आली पाहिजे। मग ही नियमाच्या बाजूला जाऊन नवीन काहीतरी करता येईल का, ह्या भूमिका राज्यकर्त्याला आहे कुठं आहे? म्हणजे ती म्हणताना दानत्व संपलेलं आहे, त्याच्याबद्दलची आपुलकी संपलेली आहे। त्यांना माहीत आहे का जातीपाती धर्माच्या राजकारणामध्ये शेतकरी हा फार शेवटच्या टप्प्यात येतो आणि त्याच्यामुळे त्याची ही हानी काही त्यांना फार म्हणजे मनावर लावून घ्याजोगती नाही आहे। तुम्ही लक्षात घ्या। त्याच्यामुळं आज जे बोलल्या जातं आहे का, काल तर असे अभद्र बोलले, मी मोदी साहेबांना भेटलो आणि त्यांनी कबूल केलं का PM केअर फंडाची जी मागणी आहे ती विरोधकांकडून केली जाते की ह्या सगळ्या शेतकऱ्यांना PM केअर फंडातून थेट मदत केली जावी, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत दिसून येते। नाही, करायचं त्याच्या बापाला द्यावं लागेल। आणि मी सांगतोय आपत्ती व्यवस्थापन नियम जो 2005चा आहे तो कलम 48 नुसार राष्ट्रीय संपत्ती म्हणून केंद्र सरकारला ते पैसे देणं, आपत्ती म्हणून केंद्र सरकारला ते बंधनकारक आहे। NDRF काय म्हणतं त्या नियमाला का हेक्टरी 6,800 रुपये हा केंद्र सरकारचा मदतीचा एकंदरीत निकष आहे, तो द्यास लागतं। त्याच्यासाठी ते कायदाच आहे, कायदा असताना तुम्हाला द्यावंच लागेल।
मुख्यमंत्री आम्हाला कसं किंवा हे बोलतो आम्ही पंतप्रधानाला भेटलो आणि आता ते आम्हाला मदत देणार आहे. अरे द्याच लागणार ना, कायदाच आहे. तुम्हाला भेटण्याचं कारणच काय? हां, अतिरिक्त तुम्ही देणार आहे का? कर्जमाफीसाठी काही वेगळा तुम्ही आहे त्या कायद्याला सोडून, आहे त्या शासन निर्णयाला सोडून वेगळं काही देत असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे. आखरी आपत्ती व्यवस्थापन नियम काय म्हणतं का राज्याला कलम 46नुसार हा निधी गोठीत तरतूद ठेवणे हा कायद्यानं बंधनकारकच आहे. त्यांना ते द्यावंच लागतं. जेव्हा 33%च्या वरते नुकसान होतं तेव्हा केंद्र आणि राज्य मदत देण्यासाठी बंधनकारक असतं आणि त्याच्यानं तुम्ही वेगळं काही करत नाही आहे. कायद्यानं दिलेल्याशिवाय तुम्ही दुसरं काही देत नाही आहे. त्याच्यामुळं त्याच्या व्यतिरिक्त काय देतं ते सांगितलं पाहिजे. जयंत पाटील बीडच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पण अशी मागणी केली की ज्यांनी PM केअर फंडासाठी वकिली केली त्यांनी हा निधी राज्याला दिला पाहिजे. द्यावंच लागेल. मला वाटते हा कसं आहे तुम्ही एक लक्षात घ्या का केंद्र सरकारला हा निधी राखीव ठेवावा लागतं ना, तो द्यावंच लागेल. पंजाबच्या शेतकऱ्याला द्यावं लागेल नाही का? तिथं पंजाबला दुसऱ्याचं राज्य आहे. 1600 कोटी रुपये पंजाब सरकारला देणार हे केंद्रानं कबूल केलं म्हणजे कायद्यानंच ते भेटतं आहे. जर 33%च्या वरते नुकसान होतं तर मी केंद्राची मदत घेण्यास पात्र ठरतोय. त्या व्यतिरिक्त पंजाबनं काय केलं, अधिकचा निधी राज्यकोशातून दिला. ते आमचं राज्य सरकार करणार आहे का ते मुख्यमंत्र्यांना बोलावं. तुम्ही दुष्काळाच्या या निमित्तानं कर्जमाफी करणार आहे का ते आमच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावं. तुम्ही 6,000 रुपये सोयाबीनले भाव देणार होते असे नरेंद्रजी बोलत होते, तुम्ही बोलत होते. उर्वरित जे काही सोयाबीन हाती येईन तुम्ही त्याला 6,000 रुपये भाव देणार का ते बोलावं. तुम्ही हे बोलून बाकीचं कशाला भरकटत राहता. ह्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर जो आपत्कालीन जी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीच्या अनुषंगाने राज्य सरकारने तातडीची मदत देऊ केलेली आहे. याच्यामध्ये 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ दिले आणि 5,000 रुपये पण देण्याची प्रोसेस याची सुरू आहे. मात्र दुसरीकडे बघायला गेलं तर जे शेतातलं सोयाबीन आहे किंवा कापूस आहे हे सगळं अक्षरशः ज्याला आपण पांढरं सोनं म्हणतो ते आता त्याच्या मातीच्या बरोबरच ते काळं पूर्णपणे पाण्यानं काळं झालेलं आहे. आता ही मदत शेतकऱ्यांना पुरेशी आहे का? तुम्ही एक सांगा, कुठलंही पीक घेतलं तर साधारण एकरी 40,000 ते 50,000 खर्च आहे आणि आता ते निघाच्या म्हणजे आता ते उत्पादन येण्याच्या हाती जसं सोयाबीन हाती येत होतं, काही कापूस पण आमच्या हाती येत होतं आणि अशा वेळेस म्हणजे नुकसान पेरणीच्या लगेच झालं तर कमी भरपाई कमी हानी होतं. पण जेव्हा नुकसान पूर्ण शेतीचं पीक तयार झाल्यानंतर जेव्हा ते उत्पादनात येतं तेव्हा होणारं नुकसान हे प्रचंड ताकदीचं असतं, प्रचंड अधिक अडचणीचं निर्माण करून येणार असतं. मग तुम्ही त्या 10,000 ते 15,000 त्याचा लागलेला खर्च निघत नसेल तर हे भरपाई म्हणता येईल काय? ही तर भीकच आहे ना. ही असली मदत नाही पाहिजे आहे. तुम्ही शासन निर्णय काय काढला, नुकसान भरपाई म्हणजे काय? तुमचा मोबाईल तोडला म्हणजे मोबाईल एवढे पैसे द्यावं लागेल की नाही लागेल मला? आता हा मोबाईल मी हाती घेतला आणि फुटला माझ्या हातानं, तुम्ही काय म्हणाल, माझा मोबाईल भरून दे, माझी भरपाई. बरोबर. मग आता याला भरपाई कशी म्हणायची? ही तर भीक आहे, हे समझोता आहे, हे तडजोड आहे. ही तडजोड कशी काय मान्य करायची? तुम्ही सांगा, एखादा उद्योग डुबला म्हणजे तुम्ही प्रोत्साहन निधी देत ना का उद्योगाला? रिलायन्स कंपनी छोट्या अंबानीला 48,000 कोटी त्याचं डुबीत कर्ज माफ केलं. का बरं? तो विस्तार झाला पाहिजे. त्याला जो घाटा आला तो राज्य सरकारनं केंद्र सरकारनं कवर केला. नॅनो कारला फक्त 0.00 कर्ज दिलं कारण ते घाट्यात आली होती म्हणून. म्हणजे तुम्ही तिथं करू शकता आणि बकरी घेणाऱ्याला तुम्ही 18% कर्ज आकारता. हा दुजाभाव आहे, लक्षात घ्या. मी जे म्हणतो ना का देशामध्ये जातीभेद धर्मभेद नाही आहे, अर्थभेद आहे आणि अर्थभेदाची लढाई समजून घेणं हे कठीण आहे. ते फार समजून घेताना कठीण जातं म्हणून तो वाद होत नाही. वाद सरकारसोबत व्हायला पाहिजे पण आमचा वाद जातीमध्ये होतं आणि हेच सरकारला अपेक्षित आहे. गावच्या गावात जातीमध्ये भांडले पाहिजे, धर्मामध्ये भांडले पाहिजे. म्हणजे हे जातीतले शेतकरी सरकारसमोर भांडायला मोकळे राहणार नाही. ते मोकळे राहिले नाही म्हणजे सरकार मस्त शांततेनं राजकारण करू शकतं, पाहिजे तसा पैसे कमवू शकतं. 2-3 गोष्टी साध्य होतं ना सरकारचं. माझं जर गावातलं भांडण झालं तर मी कलेक्टरकडे कशाला जाणार? मी गावातल्या गावात भांडण राहू ना. हे राजकीय जागतिक षडयंत्र आहे, लक्षात घ्या. आणि हे अपेक्षितच आहे. हे जगाच्या तुम्ही जर
जगपातळीवर जर पाहिलं तर एक देश नाही जिथं जाती आणि धर्माच्या नावावर वर्णाच्या नावावर झगडा झाला नाही. अर्थकारणावर किती दंगली झाल्या बघा बरं देशामध्ये. आर्थिक दुष्ट किंवा आर्थिक हक्कासाठी एक दंगल आहे देशामध्ये. पण जातीपाती धर्माच्या याच्या लढाईमध्ये जिथं आम्ही खोकला होत जातो, अधिक आम्हाला घातक ठरतं, ती लढाई मोठी होतं. कारण आम्हाला त्या अपेक्षाच आहे, सरकारला त्याच अपेक्षा असतं. आणि म्हणून ही लढाई इतकं मोठं नुकसान होऊन सुद्धा आज शेतात जाऊ तर फक्त पाणी भेटतं, घरं गेलेले आहे, एवढे मोठे दुःखाचं सावट आहे. व्यवस्था काय आहे, काय प्रशासन आहे? तो नाचत होता लातूरचा कलेक्टर. एवढं ढिसाळ प्रशासन आहे आमचं. PM केअर फंडाव्यतिरिक्त आपण बघायला गेलं तर शक्तिपीठ रद्द करून तो देखील पैसा देण्यात यावा आणि जे नाशिकला कुंभमेळा होणार आहे त्याचा निधी वापरावा असं देखील शेतकऱ्यांची मागणी काही ठिकाणी बघायला मिळाली. असं काय म्हणणं आहे, काय कमी करा आणि काय जास्त करा हा नंतरचा भाग आहे. पैसा नसेल तर आम्हाला सांगा ना, आम्ही तुम्हाला सांगतोय पैसे कुठून कुठून निघतं. फक्त मुंबईत जर मुख्यमंत्री असा फिरला ना, असं फक्त त्या मुंबई पुण्यामध्ये, तरी 50-60 हजार कोटी असा जो चोरीचा टॅक्स आहे ना, जो भरला जात नाही, तेवढी नजर जरी मारली ना तरी वसूल होते. नजर मारली तर हो. आज तुम्ही सांगा, जिल्ह्याचं बजेट जेवढं DPDCचं नाही त्याच्यापेक्षा तर अवैध धंद्याचं बजेट जास्त आहे. रेतीचं बजेट पहा, गुटख्याचं बजेट पहा, सगळ्यात जास्त उत्खनन पहा तुम्ही, DPDCपेक्षा जास्त आहे. तुम्ही फक्त सगळ्या अर्ध्याधिक पालकमंत्र्याची संपत्ती जर व्यवस्थित छानबीन झाली तरी मला वाटते काही करायची गरज नाही आहे. तुम्ही गडचिरोलीपासून जर निघाले ना असे इकडे, तर काय देशा हा जो उलथा पालत आहे ना, एक इतक्या हाय लेवलवर आहे आणि एक इतक्या जमिनीत खोल खड्ड्यात गेलेला आहे. ही विषमतेचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. ही प्रचंड विषमता देशामध्ये वाढत चालली आणि ती आर्थिक विषमता आहे. आणि आर्थिक विषमतेमध्ये जातीचे जे झेंडे आहे ना, हे जिथपर्यंत मोठे होत जाईल तेव्हा आर्थिक विषमतेवर दुर्लक्ष होईल. कसं आहे, अर्थकारण नसलं तर इज्जत नाही, इब्रत नाही, बंगला नाही, गाडी नाही, घोडं नाही, शिक्षण नाही, आरोग्याची व्यवस्था नाही, आणि येत्या काळामध्ये आता लग्न पण नाही. शासनाकडे काय मागणी असणार आहे सगळी परिस्थिती बघता सध्या शेतकऱ्याची? सरळ मला वाटते नवीन कायदा केला पाहिजे. जसा कोरडा दुष्काळ जाहीर करतो तसा ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. कायद्यात बसत नसन पण राज्य सरकारला तो अधिकार आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानं तुम्हाला दिलेला आहे, तो अधिकार गाजवला पाहिजे. आणि शेतकऱ्यासाठी नियमाला बाजूला ठेवून जर करायचं म्हटलं तर तातडीनं आम्ही पाहतो कर्जमुक्तीची घोषणा केली पाहिजे. कारण आज तुम्ही 10,000 हाती देणार, पण 3 लाखाचं कर्जाची नोटीस जेव्हा छाताळ्यावर येईल तो शेतकरी जगन कसा, त्याचं सगळ्यात मोठं चिंतन आहे. ती सगळ्यात मोठी चिंता आहे. त्या चिंता कमी करणार आहे का तुम्ही? त्याच्या डोक्यावरचा बोजा तुम्ही कमी करण्याची ताकद ठेवणार आहे का? त्यासाठी तुम्ही काही निर्णय घेणार आहे का? ते सांगितलं पाहिजे. आणि ते झालं नाही तर आम्ही 28 तारखेला संभाजीनगर नाही तर बुट्टेबोरीला, नागपूरला आम्ही आहोच. आम्ही सळो की पळो करू आणि लाखानं शेतकरी येणार. मी सांगतो, आज 28 सप्टेंबर म्हणून लोक गेले, आजच 10,000 शेतकरी नागपुरात जाऊन पोहोचलेले आहे. प्रचंड फोन येत आहे. आणि तेवढी हानीच झालेली, तेवढी दुःख वेदना आहे शेतकऱ्याच्या डोक्यात. तर नक्कीच हे होते बच्चू कडू यांनी सांगितलं की जी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे यासाठी एक वेगळा कायदा करून ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. स्वानंद पाटील, ABP माझा, अंबाजोगाई, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.